इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिव जन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, अस्सल चवीचं ठिकाण। आमचा पत्ता सर्व्हिस रोड, भुजबळ वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड। एक पहार रवली होती आणि इथे फुटकी कवडी फुटकी वाहन अडकवलं होतं आणि सांगितलं होतं इथं वस्ती करणं होईल, इथं वस्ती कराल त्याचा निर्वाह होईल। या भीतीला लोक पसार झालेले आणि इथं आले मासाहेब राज्य करायचंय, जागीर चालवायचंय, पण राज्य करावं कोणावर, जागीर चालवावं कोणावर? अरे माणसं होती कुठं? माणसं होती सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात, जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं एवढाचा टास मांडत असलेले इथं आले मासाहेब। दऱ्या खोऱ्यानं नजर फिरवली, दिसू लागली डबके डोळे, त्या डबके डोळ्यानं मासाहेबांनी साथ गाठली। या गावात परत या। त्यावेळी रैत्याने विचारलं, कोणाच्या भरोश्यावर? तुमच्या शिवबाराल्यांच्या भरोश्यावर या राजा समर्थ आहे। त्यावेळी रैत्याने बोट टाकवलं त्या मातीत राहिलेल्या त्या पाऱ्याकडं, कसं या इथं आलो पण आमचा निर्वाह होईल। तसं मासाहेब पुढे ससावल्या, ती मातीत राहिलेली पार उपसून फेकली आणि मासाहेब कडल्या, मी राहीन इथं, उद्या माझा निर्वाण झाला तर ही जिजाऊ समर्थ आहे। निर्वाण होण्याची भीतीला बाजूला सारून मासाहेब तिथं रावलं, लोकांना विश्वास पटवू लागला। आणि मासाहेब तिथं राहतात, आपण काय नाही, मग लोक येऊ लागले, घर करू लागले, पण लोक घरात आले, गावात तर आले, घरात आले, पण खावं काय प्यावं काय आणि शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? त्यावेळी महाराष्ट्रातील पहिली संस्था उभारली, त्या संस्थेचं नाव आहे स्वराज्य। या संस्थेतून बी बियाणं दिलं आणि शेतकरी दुसऱ्या दिवशी शेतात गेला, पेरणी झाली, हिरवे कोण डोकायला लागले, वाऱ्याबरोबर डोलू लागले, उन्हाबरोबर झुलू लागले, बघता बघता मोत्यासारखे डाळे कष्ट लगडले, पण त्याच वेळी कष्टाला फळ आलेलं, पण त्याच वेळी येवण्याची टोळ कधी येईल, उभ्या पिकांना घात्या सारं उद्ध्वस्त करतायत, काय करावं? आणि बेदरलेलं रयत शुभाराजांकडे गेले, राजांना सांगू लागलं, तसं राजे बोलते झाले, तुमच्या कणसावर पाखर बसू नये म्हणून तुम्ही काय करताय? तशी रयत म्हणली, काय नाही, जी बांधा बांधावर गोपने घेऊन उभा राहतोय, आता तेवढंच करा, आता तेवढंच करा। आणि शेतकऱ्यांना दिला महामंत्र। दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधा बांधावर गोपने घेऊन उभार लावले, दगड गोपने घेऊन उभार लावले, तसे काही अचानक घोड्यांच्या टापाचा आवाज येऊ लागला, येवणांचे टोळ दिसू लागले, तसं गोपनीत भरली दगड, ताड 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 आक्रोश रक्ताच्या चिर काढल्या, दगड सुटत राहिली, वारं घुमत राहिलं आणि घोड्यांच्या टापाचा आवाज मंदावत राहिला आणि वार थांबत आलं आणि शेतकऱ्यांनी पिकाकडे बघितलं, पिकं सुरक्षित राहिले। शेतकऱ्याच्या लक्षात आलं आणि आनंदीने लकाकलेला शेतकरी शिवराजांकडे गेला, राजा सांगू लागला, राजा राजा पिक सुरक्षित राहिली जी, राजाकडला जसं पिकांची राखण करायला शिका, इथल्या रयतेची राखण करायला शिका आणि इथल्या मातीची, आणि अर्धवेळ शेतीसाठी, अर्धवेळ स्वराज्यासाठी असा इथला प्रपंच चालला होता। शिवराजाने स्वराज्य उभा केलं, पण कोणाच्या सोबतीला? शिवराजांच्या सोबत होती सवंगडे। राजे सवंगड्यांना घ्यायचे, जंगलातल्या आतल्या झाडात जायचे आणि तिथं तलवारची युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे, पण आपला आत काय चाललंय हे बाहेर कोणाला कळू नये म्हणून शिवराजे एक जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा आणि त्या पोऱ्याला सांगितलेलं असायचं, कोण अनोळखी आलं तुम्ही तर कोण अनोळखी आलं तू खुनेचा आवाज कर, जसा तुझा खुनेचा आवाज येईल तसा आम्ही तलवार शस्त्र लपवून ठेवतो। आणि एक दिवशी शिवराजांचा खेळ रंगात आला होता, पोरांना तलवारीचं युद्धाचं शिक्षण देत होते आणि बाहेरच्या झाडावर पोरग नीट निहाळणी करत उभा होतं आणि निहाळणी करत उभा असताना समोर 15-16 वर्षाचं एक रांगड पोरग येताना दिसलं, नीट निरखून बघितलं, यांना पण अनोळखी वाटलं आणि बसल्या जागेने उभे हु माराचा आवाज काढला, जसा शिवराजांनी माराचा आवाज ऐकला आणि सवंगड्याने सांगितलं, अरे तलवार शस्त्र लपवा, कोण अनोळखी विटी लांडूचा खेळ सुरू करा आणि विटी लांडूचा खेळ सुरू केला आणि बाहेरच्या झाडावर पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं आणि त्या 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरासमोर उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तो? तसं ते पोर म्हणलं, रामोशीचा भैरजी जी, काय काम काढलंस र? नाही, राजांना भेटायचंय। सांग की काम काय आहे? नाही, बोलगी राजांना, मग सांगतो। तसं ते पोर म्हणलं, तू थांब येतच, राजांना सांगावं देऊन येतो। तसं ते पोर आत गेलं, शिवराजांना सांगू लागलं, राजा कोण? रामोशीचा भैरजी आलाय जी। राजा म्हणलं, चल ते पाठवून। तसा रामोशीचे भैरजी आत गेला आणि शिवराजाने विचारलं, काय काम काढलंच र? तसं भैरजी म्हणलं, राजा मला बी घ्या की तुमच्या खेळात सामील करून। तसं शिवराजाने विचारलं, काय जमतं? तसा भैरजी सांगला, राजा कशाचा आवाज करतोय, कोणाची नक्कल करतोय? राजा वेशांचित्र असं करतोय, राजा खोट तुम्ही काय नाही राजा। राजाने वाटलं माणूस कामाचा आहे, असं चले आता आहे। तसा भैरजी गुटमळला, राजाने विचारलं, काय झालं र? तसा भैरजी म्हणला, राजा बापाला सांगावं देऊन उद्यापासून येतोय। राजा म्हणलं, चल ये। 2 पावलं पुढे गेला आणि मनात काय आलं कुणाष्टा भैरजीच्या आणि माघारी आला। राजाने म्हणला, राजा
एक सांगू का जी राजा म्हणलं तर सांग, जी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर जे पोऱ्या उभा केला ना त्याला सांगा या दिवसात मोर ओरडत नाही एखादं जाणतं यायचा मोर ओरडत नाही तर आवाज आला कुठून ऐकतं का समजारलाच. तसं बारीक सूक्ष्म विचार करणारे अशी एक राजे माणसं गोळा करत गेले. राजे एकदा गावातून चालू होती, गावची जत्रा होती, घरचा कळळ माजला होता आणि 13-14 वर्षाचं एक शेला टांगत कोरडा हिरव्या रानात तसा होता. आता तो टांगटा करता फिरवत होता आणि त्याचा वेग वाईटला राजाला वाटला हा माणूस पाहिजे आपल्याकडं. गर्दी पांगले, राजे त्या माणसाकडे गेले. अरे विचारलं काय रे नाव काय तुझं? तसं ते पोर म्हणलं जीवा महालाजी. राजा म्हणलं येतोस आमच्याकडं इथं जी पण काय करावं लागेल जी काय नाही जसं इथं ताणपट्टा फिरत आहे आमच्याकडे तसं ताणपट्टा फिरवायचं. इथं जे सामील झाला स्वराज्यात जीवा मला सामील झाला. हे तर राजे रस्त्याने चालले होते, समोर रानरेड्या ताकदीचं हत्तीच्या चालीत निघालं होतं, हातात तार वाकवावी अशी पार वाकवत निघालं होतं. त्याचा तर आचार ताकद भेटला. राजाला वाटलं हा पोर हवा आपल्याकडं. जाता जाता त्याला थोपवलं. राजाने विचारलं काय करतोस र? तसं ते पोर म्हणलं खातो पितो झोपतो. राजा म्हणलं येतोस आमच्याकडं? तसं त्या पोराने विचारलं काय करावं लागेल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं, पण कोण आडवा आला तर होमा फाडायचं. इटुकीची सामील झाला. संभाजी कावजी कोंडाळकर सामील झाला. असं एक हिरे येत आले. या हिऱ्याने चोपल्या किल्ल्याच्या मुसक्या आवडल्या आणि तोरणा घेतला, पोकोंडाला घेतला आणि पुनंदर कर्जात घेतला. सह्याद्रीच्या छाताडावर भगवा फडकवला. पण त्याच वेळी विजापूरच्या बडी बेगमच्या काळजात कल्लो उठला आणि भर दरबारामध्ये कडाडली. असा एक इमारत नाही का त्या शिवाजीचा निकाल लावल. सगळ्यांनी मला खाली घातलं होत्या कोण जाईल त्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या सिंहाला डोचायला कोण जाईल. सगळ्यांनी मला खाली घातलं होत्या आणि बडी बेगम चित्कार राहिली असा एक इमारत नाही का माझ्या दरबारामध्ये. आणि त्याच वेळी कपड्यात आवाज निघाला बडी बेगम साहेब. सगळ्यांच्या मानावळला कोण तोच शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांना ठार केलाय तोच. शहाजी महाराजांना कैद केलं तोच. खुद्द औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल घातली तोच. अफजल खान सामने आले. बडी बेगम साहेबा त्या शिवाजीला जिंदा मुर्दा आपके सामने पेश करतो म्हणून आणि कोसळला महाराष्ट्रावर 40,000ची फौज घेऊन आणि शिवाजी महाराजांच्या राजकारणाला सुरुवात झाली. भैरजी नायकाकडून अफजल खानाच्या हत्तीला 20 जण मारलं. हत्ती मेला खरं, पण कसा मेला हे अफजल खानाला कळलं नाही. जसा हत्ती मेला तसं सगळ्या सैन्याचं मानसिकरण झालं. संपलं सगळं संपलं. हार ठरलेली. तत्कालीन काळात विचारलं जाता हत्ती मरणं म्हणजे प्रचंड अपशकुन. जसा हत्ती मेला तसं सगळ्या सैन्याचं मानसिकरण झालं. अहो सैन्य सोडा खुद अफजल खानाचे मानसिकरण झालं. येताना 64 बायकांचं मुहूर्त पाडून मग हाळाय पुढं. राजाने राजगड सोडला. राजे आले प्रतापगडाला. तसा खान भयानक संतापला. तसं खानाने एक पत्र पाठवले जान प्याऱ्याचं तर हात घालून शिरले नाहीतर प्रमोद मारला जाशील. या सक्त दमाच्या भाषेला राजाने कसं उत्तर द्यावं? राजे लिहिता येतं. राजांकडे एक दुधारी नावाचं शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर करून राजे लिहितायत आपण त्या आमच्या वडिलांच्या ठाई नाही तुमच्या सांगण्यावर मी आलो असतो. मला तुमची भीती वाटते. मी काय येत नाही, तुम्ही या मग मी येतो. पण खान काय कच्चा बच्चा नव्हता. खानानं दुसरं पत्र पाठवलंय टाइम बरबाद करू नको नाही परिणाम भयानक घडतील. पण राजांचं एकच उत्तर मला तुमच्याकडे भीती वाटते, तुम्ही या मग मी येतो. पण तिथं खानाला दुसरा पर्याय नव्हता हो. राजे तिथून कळवू शकत नव्हतं बडी बेगम साहेबांना. नाही मी वारंवार पत्र पाठवले राजे काय येत नाही, मी आपला इथून येतो माघारे नाही ना भेटल्याशिवाय पर्याय नाही. आणि येतो ही वर्दी मिळाली आणि वकिलाला सांगितलं. शिवाजीराजांनी सांगितलं आणि शिवाजीराजांनी तानाला सांगितलं ताना आपलं सैन्य गोळा कर. आणि तानानं डोंगर दऱ्यातून सैन्य गोळा केलं आणि विचारलं. आणि शिवबाराजे म्हणले ताना आपलं किती सैन्य झालं र? तसं ताना म्हणला राजा 7,000 झालं जी. अरे 7,000 त्याचे 40,000 आहे. राजा आपलं एवढं याच्यापेक्षा वाढवू शकत नाही. आता राजाने कसं करावं? जावं पळून का कुठं जडून बसावं? काय करावं? त्याचे 40,000 आपले 7,000 टिकाय तर नको नाही हो. एक दरवाजा बंद झाल्यावर राजाने दुसरा दरवाजा शोधण्याचा प्रयत्न केला. राजाने सांगितलं आपले वाढू शकत नाही ना मग त्याचे कमी करा. आणि काय मराठीने करामत केली पण केलं ना. व्हायच्या प्रदेशात पसरलेलं सैन्य सगळं सैन्य 40,000 फौजात 20,000 फौज उठली आणि 20,000 तिथंच राहिली. आणि 20,000 फौज घेऊन निघाला. रडतोंडीच्या घाटात अडकला आणि तिथून अडकली सैन्य सगळं. फक्त तिथून 5,000 सैन्य घेऊन निघाला. आणि राजाने पत्र पाठवलं भेटायचं असेल तर फक्त 1,000 घेऊन येणे.
1000 सैन 4000 तिथं ठेवले, 1000 सैन्य घेऊन निघालं खान. आता साधं विचार करा, शिवाजी महाराजांची खानाची भेट झाली छावणीत, पण सोबत होते किती? फक्त एक. आणले होते किती खानानं? 40,000. आणि सोबत होते एक. शिवाजीराजे येता इथं खानाला वर्दी भेटले, तसा खान उठून उभा राहिला आणि समोर 5-5.5 फूट उंचीचे दुखणे देखणे रुबाबदार शिवाजीराजे आज तिकडे येता इथं. वकिलाला विचारलं, हे शिवाजी? वकिलांना मांडायला आली. तसा खान त्यान पहिले पुढे गेला. आओ शिवाजीराजे आओ. तसं राजा आज तिकडे खानाच्या गायभेटीसाठी येता येतं. मी राजा मिठीत गेले, मिठी आवडले गेले, राजा गुलमारला गेले आणि त्याच वेळी खानाची कटार निघाले. जगा चालवला निघाले याकडे खूपच पटार जगा करत ठाण काढला. आणि त्याच वेळी कृष्णाज भास्कर राजाला धावला. राजा वळले गेले आणि कृष्णाज भास्कर कापला गेला. आणि साहेब राजाचं मस्त उडवणार. त्याच वेळी जोमाला धावला. जोमाल्याच्या दानपट्ट्यानं साहेब का हात उडवला आणि एका इतिहास फुटफुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि सैफीच्या छताडावर भगवा डौलानं फडकवला. धन्यवाद.